चला फील्डिंग लावून घ्यायची. चलो फील्डिंग टीम, बैट्समैन आए तो जल्दी जल्दी फील्डिंग लगानी है. चला शेवटचा सामना असेल आजच्या दिवसामधला. अतिशय चांगल्या पद्धतीने आजच्या दिवसामध्ये ही प्रतियोगिता झाली. कुठल्याही प्रकारचा वादावाद न होता ही प्रतियोगिताचा आणि आजचा पहिला दिवस खूप चांगल्या प्रमाणे आपण पाहिलाय. काय झालंय? चलो बाकी की जो फील्डिंग है फील्डिंग सेट कर दो आप. जो प्लेयर के लिए आप रुके हो प्लेयर आ जाएगा, बाकी फील्डिंग लगा दो. चला जर नाहीये तर तुमच्यासाठी मॅच थांबवली जाणार नाहीये. मॅच रुकाना नाहीये, मॅच चालू करो. चलो 10 9 8 7 6 5 4 3 2 and 1. चला लेट स्टार्ट. थांबायचं नाहीये. बघा मॅच सुरू होण्याच्या पहिलेच तुम्हाला अगोदर कळायला पाहिजे की आमचा प्लेयर येतोय, तर तुमची तयारी राहणं खूप गरजेची आहे. चला टाइम जर आपण पाहिलं तर 5:30 वाजत आहेत. शेवटचा आणि अंतिम सामना आजच्या दिवसामधला आपण पाहिलाय. शीतलादेवी बॉईज आयोजित अंधेरी चॅम्पियन्स लीग 2026 सीझन 3 ला आपण पाहिलाय. प्रत्येक मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पाहिलाय. अप्रतिम अशा मॅचेस आपण पाहिलाय. 2 हॅट्रिक देखील पाहिलेत. एक अर्धशतक आपण पाहिले. क्लोज इन्काउंटर मॅचेस पण पाहिल्यात. बरंच काही आजच्या दिवसामध्ये सीझन 3 मध्ये पहिला दिवस खूप चांगल्या पद्धतीने आपण पाहिलाय. चला दोन्ही फलंदाज आलेत. एका बाजूला आपण पाहतोय नईम आणि दुसऱ्या बाजूला रोहित. आणि गोलंदाजी एंडला सज्ज होतोय गोलंदाज तुषार. चला लेट्स प्ले. पहिला बॉल, पहिलाच बॉल ड्राइव्ह केलाय चांगल्या पद्धतीने इकडे रोहितने. उत्कृष्ट फलंदाज म्हणून अंधेरी प्रीमियर लीग मध्ये पुरस्कार देण्यात आला होता. ह्या फलंदाजाला काय बॅटिंग केली होती. ओव्हर कव्हरचे तर ते देखणे फटके रोहितच्या बॅट मधून आपण अंधेरी प्रीमियर लीग मध्ये पाहिलं होतं. आज तर काय बॅट बोललेली नाही, पण ह्या मॅच मध्ये नक्कीच असं वाटेल की रोहित तयारी करून आलाच असेल. रोहित आणि नईम. तर गोलंदाजी एंडवर आपण पाहतोय तुषार यांना. पहिला बॉल 1 रन इथे काढलाय, खातं उघडलंय. दुसरा बॉल, चांगला बॉल, चांगला ड्राइव्ह केलाय तिकडे लॉंग ऑफच्या दिशेने. खेळाडू तिकडे आहे. 1च रन इकडे मिळेल. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. अंधेरी थंडर्स वन द टॉस अँड फील्ड फर्स्ट. फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. तिसरा बॉल फ्लाइटेड बॉल होता. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळलाय. तोच खेळाडू आहे. 1 धाव तर इकडेही देखील पूर्ण केली आहे. 3 बॉल मध्ये 3 धावा इकडे आल्या. चांगली गोलंदाजी व्हेरिएशन करतोय आणि चांगल्या पद्धतीने तो टप्प्यावरती गोलंदाजी करतोय तुषार. मागील सामना आपण पाहिला 66 धावाचा पाठलाग करत असताना तो सामना 10 धावाने त्याने जिंकला. चांगला बॉल, पायावरती बॉल टाकलाय. अपील करतायत. बॉल इथे विकेट कीपर कुठे, पण जोपर्यंत बॉल पकडेल 1 धाव तर इकडे चोरली. बायचा इशारा पंचांचा. चांगली गोलंदाजी. बॅटच्या आतून इथे बॉल आलाय. बॅट्समन बीट, विकेट कीपर बीट, पण 1 घेण्यात रन घेतलाय. चोरटा धाव इकडे घेण्यात आलेली आहे.
6 षटकाच्या आजच्या दिवसामध्ये पाहिले महत्वाची ही गोष्ट आहे की वेळेनुसार सर्व सामने करण्यात आलेले आहेत. प्रत्येकी सामना हा वेळेनुसार खूप चांगल्या पद्धतीने पार पडला. सुंदर अशी प्रतियोगिता. कमी गतीने टाकलाय ओव्हर कव्हर खेळाडू आहे चुकी करणार नाहीये. विकेट आली आहे. रोहित बॅक टू द डगआउट. कमी गतीने टाकलेला बॉल वेग नव्हता. टायमिंग प्रॉपर तेवढा झाला नाहीये आणि खेळाडूने चुकी केली नाही. पहिला विकेट. रोहित काय बोलला नाही. त्याची बॅट आज काय बोललेली नाहीये. जो परफॉर्मन्स अंधेरी प्रीमियर लीग मधून झाला होता. अमान नवीन फलंदाज येतोय. अमान पहिला विकेट लवकर पडलाय. चुकी केली नाहीये तिथे. संतोषने चांगल्या प्रमाणे तो झेल पकडलाय. रोहित एक चांगला फलंदाज आहे. त्याचा विकेट काढण्यात तिथं भारत हासिल केली. इथे तुषारने चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली. धावसंख्या झाली 4. 1 विकेट वरती नुकसानवरती. शेवटचा बॉल राहील या पहिल्या ओव्हर मधला. 6 षटकाचे सामने आपण पाहिले आहेत. खूप चांगली प्रतियोगिता आजच्या दिवसामध्ये आपण पाहिले. वेळेनुसार संपूर्ण टीमनी देखील चांगलं योगदान दिलं, चांगलं प्रोत्साहन दिलं ह्या प्रतियोगितेला. सर्व प्रेक्षकांनी, सर्व मान्यवरांनी, सर्व खेळाडूंनी चांगला बॉल कट केला आहे. गली पॉइंटच्या क्षेत्रामध्ये एक धाव इकडे पूर्ण केली. दुसऱ्या धावासाठी निघतील आणि नाही तोपर्यंत तिथे खेळाडू आलाय आणि 1 ओव्हरच्या समाप्तीच्या नंतर 1 गडी बाद 5 रन. वेस्ट बंगाल वरून आपण खेळाडू पाहिलेत. आयकॉन खेळाडू आपण पाहिलेत. मोठमोठे असे खेळाडू आपण पाहिलेत. 1 पासून 3 पर्यंत ज्यांनी ही लीग गाजवली तेही देखील खेळाडू आहेत आणि नव्यानेही देखील काही खेळाडूंचा आजच्या दिवसामध्ये प्रत्येक टीम मध्ये समावेश झालाय. अशी मानाची अभिमानाची ही प्रतियोगिता सोनूभाई यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. आणि ज्या प्रतियोगितेमध्ये ज्यांनी विशेष सहकार्य दिले त्यांचाही देखील आम्ही मनापासून आभारी आहोत. त्यांचाही देखील आम्ही धन्यवाद करतो. ट्रोलिंगची संपूर्ण टीम 2 कॅमेऱ्यासहित ही प्रतियोगिता आपण पाहतोय. पहिलाच बॉल लोअर फुल टॉस बॉल होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता पण चांगल्या टप्प्यावरती आणि चांगल्या पद्धतीने तो बॉल पकडलाय माझने. संतोष येतोय. एक झेल त्याने तिकडे पकडल्या कव्हरच्या क्षेत्रामध्ये. आता थोडंसं डिस्कस चालत असताना थोडीशी चर्चा दोन्ही फलंदाजांमध्ये. 5 धावा झाल्यात. 1 गडी बाद. शेवटची आणि अंतिम मॅच आजच्या पहिल्या दिवसातली. कालचा दिवस आपण गाजवणार आहे तर गोड करणार आहोत. बॉल सोडला इकडे पाहिले ओळखले या बॉलला पंचाचा निर्णय येतोय वाईट बॉल. चला पहिला बॉल डॉट झाला त्यानंतर त्या बॉलची भरपाई केली आहे व्हाईटने. धावसंख्या होते 6 या आकड्यावरती. चांगला बॉल हेलिकॉप्टर खेळलाय. कोण येईल बॉल वरती. येतोय खेळाडू चुकी करणार नाही. विकेट आली आहे. सेलिब्रेशन करतोय. पहिल्या ओव्हर मध्ये विकेट आली आहे. दुसऱ्या ओव्हर मध्ये विकेट आली आहे. एक कॅच संतोषने पकडलाय. संतोषाला आपल्या बॉलिंग वरती विकेट काढली आहे. दुसरा गडी बाद. अमान आला आणि 1 रनाचं योगदान देऊन आपल्या टीम साठी डगआउटच्या दिशेने जात असताना. चलो नए बल्लेबाज रेडी रहना है. आकाश. चलो आकाश थोड़ा दौड़ के बताना है प्लीज. दोन गडी बाद. धावसंख्या झाली धावफलकावरती 6. युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह या प्रतियोगितेला आपण पाहतोय. कमाल लाजवाब ही प्रतियोगिता. चांगला बॉल खुल्या टप्प्याचा बॉल होता इकडे पॉइंटच्या दिशेने. एकच धाव इकडे मिळेल. बांधून ठेवलाय त्या गोलंदाजीने आपण मानावं लागेल. विकेट आले तर गोलंदाजीमध्ये डॉट 1-1 रन फरक पडत नाही फिल्डिंग टीमला. टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय गेल्याने आतापर्यंत तो निर्णय खूप चांगल्या प्रमाणात निर्णायक ठरलेला असं म्हणावं लागेल. 7 धावा झाल्या धावफलकावरती. क्लीन बोल्ड. अजून एक विकेट आली आहे. नाराज असेल. बॅटचा कडा लागलाय
आणि स्टँडला जाऊन इकडे बॉल आदळलाय. बॉल बाहेरचा बॉल होता, छेडखानी केली आहे आणि त्यानंतर आपला विकेट गमावला. तिसरा विकेट जातोय बॅटिंग टीमचा. दुसरी ओव्हर चालू आहे आणि 3 विकेट इकडे प्राप्त करून दिलेली आहे. यापेक्षा चांगली सुरुवात काय असेल. हुसेन हुसेन येतोय नवीन फलंदाज. 7 धावावरती 3 गडी बाद. अजून एक चांगला बॉल. वा संतोष वा. अप्रतिम असा अनुभवी संतोष आपला अनुभव दाखवत असताना या ओव्हर मध्ये अप्रतिम अशी गोलंदाजी केलेली आहे संतोषने. दुसऱ्या ओव्हरसाठी बोलवले आणि चांगल्या प्रमाणात आतापर्यंत त्यांनी गोलंदाजी केली. फुलटॉस बॉल. अजून एक विकेट होऊ शकतो काय, पण प्लेयर थोडस पाठी असल्यामुळे पुढे बॉल इकडे पडलाय आणि एकच रन इकडे काढलाय. चला 2 ओव्हरच्या समाप्तीच्या नंतर धावसंख्या होते धावफलकावरती 8 रन 3 गडी बाद. शीतला देवी बॉयज या प्रतियोगितेमध्ये आपण पाहतोय यांच्या माध्यमातून ही प्रतियोगिता आज इथे आयोजित करण्यात आलेली आहे. प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून शीतला देवी बॉयज एक असा संघ आहे ज्या संघाने मोठमोठे खेळाडू आपल्या संघातून काढलेत. ऐश्वर्या सुरेलाही देखील आपण पाहिलं तर MPL मध्ये देखील त्यांची निवड झाली आहे. बाबाही देखील खूप जास्त प्रमाणात आपण ह्या टीमचं नेतृत्व केलेलं आहे. आठ रन. चला 30 मिनट आहेत. फील्डिंग टीम 30 मिनट दिया गया 6 ओवर के लिए. तुषार वैयक्तिक दुसरं आणि टीम कडून तिसरं षटक घेऊन येतोय तुषार. चांगला बॉल. काय चांगल्या टप्प्यावरती इकडे बॉल टाकलाय. का तुषारला बोलवलं तर यासाठी ते तुषारला बोलवलंय. पहिली ओव्हर खूप चांगल्या प्रमाणामध्ये तुषारनी केली होती. 5 रन देऊन 1 विकेट प्राप्त केला होता आणि दुसऱ्या ओव्हरची इकडे केली सुरुवात आणि दुसऱ्या ओव्हरची सुरुवात इकडे केली डॉटने. परत एकदा पायावरती बॉल. पंचांचा निर्णय. ओ UT आउट. अजून एक विकेट. चौथी विकेट होतीये. काय घडतंय मैदानाच्या आत. उत्तम असा निर्णय राहिलाय. टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय उत्तम राहिलाय. चौथा गडी बाद. आता येतोय फलंदाजी करण्यासाठी शेरा. धाव संख्या 8च आहे आणि 8 धावावरती 4 गडी बाद. 2.2 चा खेळ संपलाय. धाव संख्या राहिली 8. विकेट गमावले 4. काय होईल या मॅच मध्ये. किती धावा बनवतील. एक पार्टनरशिप खूप गरजेची आहे. 30 धावांची 35 धावांची पार्टनरशिप पाहतील. आल्याच हाही देखील बॉल हवेत. कुठे होते पार्टनरशिप. फक्त विकेट आणि विकेटच येत आहेत. 5वा विकेट. अर्धी टीम डगआउटच्या दिशेने मात्र 8 धावावरती. शेरा आहे और शेरा गए. नंबर 10 पर्यंत बॅटिंग भेटेल का हा प्रश्न असेल आणि अशाच प्रकारची जर का गोलंदाजी राहिली तर नक्कीच पहिली टीम असेल जी ऑल आउट होईल आजच्या दिवसामध्ये. सँडी. तुषारच्या खात्यामध्ये अजून एक विकेट आली आहे. दुसरी विकेट येते तुषारच्या खात्यामध्ये. चांगला बॉल. सन्मान दिलाय. तुषार जातोय रन आउट. काय फिल्डिंग आहे जबरदस्त इकडे तुषारची फिल्डिंग. जर का लागला असता स्टंपला तर आजच्या दिवसातला सुंदर असा फिल्डिंगचा नजारा इथे तुषारच्या माध्यमातून दिसला असता. जेव्हा जेव्हा लेफ्टी थ्रो असतो तर आठवण येते जडेजाची, युवराज सिंगची. अशा प्रकारचे ते खेळाडू होते ज्याने आपल्या फिल्डिंगच्या
बोलबाला इंटरनॅशनल क्रिकेट मध्ये देखील दाखवलाय ते चित्र दिसलं. चांगला बॉल पुन्हा एकदा डाऊन दी ग्राउंड खेळणारो आहे. एकच धावेकडे मिळेल. एका धावेची संतुष्ट व्हायला लागेल. आता दुहेरी आकड्यावरती धावसंख्या येते 10 रन 4 विकेटच्या नुकसानावरती. आपण पाहत आहेत शीतलादेवी बॉयज आयोजित अंधेरी चॅम्पियन्स लीग सीझन 3 2026. कमी गतीने बॉल टाकलाय. येईल का तुषार बॉल वरती आणि झेलिकला सुटला पण प्रयत्न अप्रतिम केले होते तुषारने. हात को आया पर मुंह ना लगाया. जर का कॅच पकडल्यात तर 6वी विकेट इकडे टीमची गेली असती. पण स्वतः बॉलिंग वरती गेला आणि काय सहजरित्या त्या बॉल वरती गेला. हातातनं चेंडू निसटला पण एफर्टला जवाब होता. चला 3 षटक संपलेत आणि 3 षटकाच्या समाप्तीच्या नंतर 11 धावा 4 गडी बाद. तुषारने आपल्या 2 ओव्हरच्या कोट्यामध्ये 8 रन देऊन 3 गडी बाद केलेत. काय बॉलिंग टाकली तुषारने. चला चांगली कप्तानी मी म्हणेल. तुषारचे 2 ओव्हर झाल्यात. आता संतोषच्याही 2 ओव्हर इथे पूर्ण होतील. संतोषने ही आपल्या पहिल्या ओव्हरमध्ये 3 धावा देऊन 2 गडी बाद केलेत. चांगला बॉल बैठक खेळण्याचा प्रयत्न होता. विकेट कीपरच्या हातात इकडे बॉल गेलाय. लाजवाब काय जबरदस्त इथे प्रमाणे गोलंदाजाची यूज करत आहेत कॅप्टन. चांगला बॉल ड्राइव्ह केलाय. खेळाडू आहे तिकडे एकच धाव इकडे मिळेल. आता इथं मात्र की खूप शांत क्रिकेट आतापर्यंत दिसतोय. प्रत्येक प्रतियोगितेमध्ये 50 60 70 अशा धावा बनल्यात. पण हा सामना थोडासा वेगळ्या रीतीने कारण गोलंदाजी तशी राहिलेली आहे. फिल्डिंग तशी राहिलेली आहे. अजून एक चांगला बॉल हेलिकॉप्टर खेळाडू आहे तिकडे पण दोघांच्या मधून बॉल एकच धाव इकडे येईल. जर चौकार षटकार मारावे लागतील तर तुम्हाला क्षेत्र निवडावा लागेल. सीमा पार करावी लागेल. पण आता महत्वाचे आहे तुमच्याकडे पार्टनरशिप खूप गरजेची आहे. पुढे सरकावून गेला बॉलच्या लाईन वरती आला. गाव कॉर्नर ऑन साइडला खेळला. एकच धाव इकडे मिळेल. थोडंसं शांत क्रिकेट थोडंसं शांत वातावरण. बॅटिंग टीमचा खेमाही देखील आपण पाहिलं तर बॉडी लँग्वेज सगळ्यांची वाटते की थोडेसे शांत आहेत. 14 धावा झाल्या. धाव फलकावरती 14 षटक मार्गस्थ असताना चांगला बॉल हवेत बॉल विकेट येईल. हा विकेट आली आहे. संतोषच्याही खात्यामध्ये विकेट. 6वा गडी बाद 14 धावांवरती. आता तर असं म्हणेल की तू चल मैं आया. 6वा गडी बाद 14 षटक आणि 14 धावा झाल्या धाव फलकावरती. इम्रान पूरे प्लेइंग इन उनके 11 की 11 बल्लेबाजों के नाम मालूम पड़ गए आज. इम्रान धावा झाले 14 गडी बाद झाले 6. संतोष शाही देखील खात्यात आली. अजून एक विकेट. काय स्पेल टाकलेत पा दोन्ही गोलंदाजाने तुषार आणि संतोषने. चांगला बॉल. ओहो क्या बात है. आते आते डगआउट से सेट होकर आए ये बल्लेबाज. बॉल सीमा पार स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. निर्णायक षटकार. धावसंख्या 20. शेवटच्या बॉल वरती तो षटकार आलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीच्या नंतर 20 रन. आताही देखील 2 ओव्हर शेष आहेत. नक्कीच 2 ओव्हर मध्ये 30 रन तर बनवावे लागतील. जर का तुम्हाला एक सन्मानजनक स्कोर बनवावा लागेल तर. चला गोलंदाज कोण आहे. देव. पहिला बॉल. बॉल हवेत माझते बॉल खाली. 7वा विकेट. विकेटलेस गेलेलेच नाहीये कोणतेही देखील गोलंदाज. तिसरा गोलंदाज यूज करत आहेत आणि याही गोलंदाज आलाय
आणि 7वा गडी बाद, 7 विकेट, 20 धावावरती, 20 रन, लॉस ऑफ 7 विकेट. मयंक, सभी को मौका है बल्लेबाजी का. 7वीं विकेट. एक डावखुरा गोलंदाज मयंक येतोय. गोलंदाज अप्रतिम आहे, पण आता फलंदाजीची संधी मिळाली आहे. काय होईल या मॅच मध्ये, किती धावा बनवतील. 7वा विकेट तर पडली आहे. सरप्राईज बॉल, पण पाहूया पंचाचा काय निर्णय येतोय. व्हाईट बॉल इकडे पंचाचा निर्णय आलाय. डक्टर केला होता इकडे. 21 धावा झाल्या धाव फलकावरती, 7 गडी बाद. शेवटचा सामना असा वाटला की टफ होईल, पण गोलंदाजी लाजवाब इकडे राहिलेली आहे तुषारची, संतोषची. आणि आता देवाने आल्याला देखील एक गडी बाद केला. आहा, जबरदस्त फटका डाऊन दी ग्राउंड. धावा किती येतील या बॉलवरती? 2 रन. 23 धावा झाल्या धाव फलकावरती. चांगला स्ट्रोक, चांगला फटका होता, पण 2च धाव इकडे येतील. 23 रन, 7 विकेटच्या नुकसानवरती. बॉल आला असेल तर द्या, नाहीतर बॉल नसेल तर लवकर लवकर द्या. चला, बॉल आलाय. तेवीस रन, लॉस ऑफ 7 विकेट. पहिला दिवस खूप चांगल्या प्रमाणे ते गाजवलाय. खूप चांगल्या मॅचेस आपण पाहिल्यात. पुन्हा एकदा ऑन साइडच्या दिशेने, स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळाडू आहे. 1 रन तिकडे काढली आहे, दुसऱ्याचाही प्रश्नच येत नाहीये. चांगला थ्रो. चार पूर्ण का 3चा खेळ झाला आणि 24 धावा झाल्या धाव फलकावरती. पाहूया अजूनही देखील 9 बॉल आहेत तुमच्या हातामध्ये. 9 बॉल मध्ये पाहूया किती धावा बनवतील आणि किती धावाचं आव्हान ठेवण्यात येईल, हा एक प्रश्न असेल. आता इथून मात्र विकेट गमावले नाही तर धावसंख्या नक्कीच 40-50 तर पाहतीलच, पण तसे स्ट्रोक, तसे चौकार, षटकार, सीमा पार बॉल पाठवावा लागेल. हवेत, हाय बॉल हवेत, येईल का विकेट? झेल इकडे सुटलाय, झेल सुटलाय. आता प्रश्न काय असेल? जो निर्णय असेल पंचांचा. आमचे पंच आहेत. चला या या या. पंचांच्या निर्णयाचा आदर करणं तो म्हणजे क्रिकेट, आणि ते तो आपण केलंय. फिल्डिंग टीम वा. झेल सुटलाय, झेल हातात आहे, झेल हातात सुटलाय. असं नाहीये की फलंदाजाला कुठे लागलाय तो मध्ये आलाय, पण हातात झेल सुटलाय. हातात बॉल निसटला म्हणजे बॉल आपल्या हातात होता. ठीक आहे, आपली नजर इकडे तिकडे झाली आहे. डेड बॉल. एक झेल सुटला. जर का हा झेल पकडला असता तर 8वा गडी बाद झाला असता, पण कॅच तिकडे सुटली आहे. आहा, काय बाउन्सर होता, तिखट बाउन्सर इकडे टाकलाय. लेग बायचा इशारा येतोय, ते पंचांचा बाउन्सही देखील आहे, पण त्यासाठी तुमचा टप्पा अचूक पाहिजे, आणि त्याच टप्प्यावरती हा बॉल होता. काय बॉल होता पा, वेगही देखील होता चांगला, आणि भंडाट बाउन्सही देखील इकडे मिळालाय. शेवटचा बॉल असेल या 5व्या ओव्हर मधला. धावसंख्येचा विचार केला तर 26 धावा झाल्या धाव फलकावरती, 7 गडी बाद. शेवटचा बॉल देखील इकडे डॉट आलाय, विकेट आली आहे. 26 धावावरती 8वी विकेट, आणि शेवटचा ओव्हर राहील अजून शेष. 26.
आणि फलंदाजाला इकडे पंचांनाही देखील पाहिलं नाहीये. स्वतः त्याला माहिती की बॅटचा एज घेतलाय आणि सरळ गेला डगआउटच्या दिशेने. पहा रिप्ले मध्ये पाहू शकता, बॉल खेळलाय आणि पहा पंचांनाही देखील पाहिलं नाहीये फलंदाजाने. अपील तर इकडे माहिती होतं, विकेट किपरला देखील माहिती होतं, पण पहा इशाराही देखील केला ते विकेट किपरने की बॉल लागलाय एज, सरळ जावा. परफेक्ट अँगलनी इकडे कॅमेरामॅन वर्क सुंदर असं. हर्षद अर्षद गोलंदाजी एंड वरती आपण पाहतोय मासला. शेवटचा आणि अंतिम ओव्हर या पहिल्या इनिंगचा. 26 धाबावरती 8 गडी बाद. बॉल कुठे लँड झालाय पाहायचा. पहिलाच बॉल इकडे पाहायचा. व्हाईट बॉल इकडे आले. पंचाचा निर्णय. 27 धाबा धाव फलकावरती. पहिल्या इनिंग मधले 6 बॉल, धाव संख्या झाली 27. या ओव्हर मध्ये किती धावा येतील का 2 विकेट येऊन ऑल आउट होईल टीम, पाहायचंय. हाय देखील बॉल इकडे सोडलाय. एक्स्ट्रा धाव संख्या इथे येत आहेत. 28 धावा धाव फलकावरती. एकही बॉल अजूनपर्यंत झालेला नाहीये. 8 गडी बाद. काय गोलंदाजी केली पा. सुरुवात तुषारने केली, संतोषने केली आहे, देवने देखील केली आहे. कव्हरच्या दिशेमध्ये खेळाडू आहे. एक धाव इकडे पुढे केली, दुसऱ्या धावासाठी निघाले. रनआउटची संधी होईल. थोडस स्लो आला इकडे म्हणावे लागेल तुषार, जेणेकरून की काय 2 धावा इकडे पूर्ण केल्यात. धाव संख्या होते 2च्या मदतीने 30 रन. आखूड टप्प्याचा बॉल पुल केला. हा जबरदस्त इकडे बॉल खेळण्याच्या पहिलेच इकडे हुक करण्याचा प्रयत्न होता. डबल बाइंड झाला असं म्हणावं लागेल. खेळण्याचा प्रयत्न कुठे होता पण दुसऱ्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, जेणेकरून की काय बॉल इकडे डॉट झालाय. पुढचा बॉल. हाय देखील बॉल फिरवलाय आडव्या बॅटने ऑन साइडला. चांगली फिल्डिंग. वा लाजवाब इकडे फिल्डिंग. सुंदर फिल्डिंग. का बॉलिंग केली पा. फिल्डरचाही पुरेपूर सपोर्ट मिळालाय बॅट गोलंदाजाला, आणि असा सपोर्ट मिळाला तर नक्कीच गोलंदाजाचाही देखील आत्मविश्वास वाढतो. पहिल्या ओव्हर पासून तर या ओव्हर पर्यंत बांधून ठेवले फलंदाजाला. एक मात्र तो 6 आलाय. आखूड टप्प्याचा बॉल. याही बॉल वरती डॉट बॉल इकडे आलेला आहे. चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. 31 धावा तर झाल्या धाव फलकावरती. 2 बॉल बाकी. वाईट बॉल. तिसरा वाईट बॉल आला मागच्या या ओव्हर मधला. 32 रन. 2 बॉल अजूनही देखील बाकी होतील. 2 बॉल चांगल्या टप्प्यावरती टाका आणि सेकंड इनिंग साठी बॅटिंगला या. कमी गतीने टाकलेला बॉल. रनआउटची संधी देखील होईल. आणि पहा माजने पाहिलंय. जबरदस्त माज. काय एफर्ट आहे. घाई केली विकेट किपरने. सरळ अगर दिला असता तो बॉल बराच वेळ होता. फ्रेम मध्ये पण नव्हता इथे फलंदाज. 9वा विकेट. शेवटचा बॉल. ऑल आउट होईल का हा प्रश्न. आइए सर, फटाफट आइए बॅट्समन अनस भाई. चला शेवटचा आणि अंतिम बॉल पहिल्या इनिंग मधला. धावसंख्या आपण पाहिले तर 32. शेवटचा बॉल हवेत. खेळाडू आहे आणि आजच्या दिवसामधली पहिली टीम जे 10ची 10 विकेट पडले, ऑल आउट झालेत आणि धावसंख्या बनवायची जिंकण्यासाठी 33 रन.
पहा हा सामना लवकर जिंकला तर यांच्या रन रेट मध्ये देखील सुधार होईल. बत्तीस धावा इकडे बनवला. 10 विकेट. पूर्ण टीम ऑल आउट झाली आहे 32 धावावरती आणि 33 धावा इकडे बनवायच्या सामना जिंकण्यासाठी. तुषार आला 2 ओव्हर मध्ये 4 रन देऊन. पहिल्या ओव्हर मध्ये 4 रन देऊन 1 विकेट काढली. त्यानंतर संतोष आला. संतोषने आपल्या पहिल्या ओव्हर मध्ये 3 धावा देऊन 2 गडी बाद केलेत. पुन्हा एकदा तुषारकडे आले 3 धावा देऊन 2 गडी बाद. नंतरला आला संतोष 9 रन देऊन 1 रन. देव आला आपल्या पहिल्या ओव्हर मध्ये 5 धावा देऊन 2 रन आणि बास. शेवटचा आणि अंतिम ओव्हर घेऊन 6 धावा देऊन 1 गडी बाद केलाय. तर हे बॉलिंग विश्लेषण होतं. पहिली टीम 33 धावा इकडे बनवायच्यात आता सामना जिंकण्यासाठी. काय गोलंदाजी केली पा. सुरुवात केली आहे संतोषने पण इकडे कौतुक करावं तर मागचं जो टीमचा कॅप्टन आहे काय चांगल्या प्रमाणे इथे गोलंदाजाला यूज केलंय. आणि 33 धावा आता इथे सामना पाहायचा आहे जिंकण्यासाठी. परेल कामगार या ठिकाणी युवा सेना चषक 2026 पर्व 13वे सुरुवात होणार आहे. कामगार मैदान परळ या ठिकाणी एक अप्रतिम अशी प्रतियोगिता त्या ठिकाणी होणार आहे आणि तेही देखील चालू आहे. आजचा प्रतियोगितेचा पहिला दिवस. आजचा इंटर आणि उद्या ओपन लॉट चालू होतील. टेनिस क्रिकेट जगतातील मोठमोठे सितारे देखील त्या प्रतियोगितेमध्ये आपण खेळताना पाहणार आहोत. 20 आणि 21 ला पावसाळी प्रतियोगिता रबर बॉल क्रिकेट मुंबईची पहिली टुर्नामेंट 2 लाख आणि 1 लाख एक भव्य दिव्य प्रतियोगिता होणार आहे परळ या ठिकाणी. मुंबईतलं क्रिकेट पावसाळा असू दे उन्हाळा असू दे की हिवाळा असू दे थांबत नाहीये. कंटिन्यू चालूच आहे. तेहतीस धाबा बनवायच्या. पंचांची भूमिका आज खूप चांगल्या प्रमाणे ते पार पाडली आहे. आमचे स्कोरर आमची प्रोलिंगची टीम आमचे पंच आमचे डीजे आमचे साथी कॉमेंटेटर शादाबाई खूप चांगलं मॅनेज केले खूप चांगलं आयोजन केले. इकडे सोनूबाईंनी प्रत्येक खेळाडूचा रेकॉर्ड प्रत्येक खेळाडूचा इतिहास काय आहे हे सगळं सोनूबाईने सांगितले. म्हणजे फक्त प्रतियोगिता आणि फक्त खेळण्याची संधीच नाही तर त्यांचे रेकॉर्डही देखील सोनूबाईला माहिती आहे. म्हणजे क्रिकेट खेळलाय आपल्या स्थानिक खेळाडूंना आपल्या अंधेरीच्या प्रत्येक खेळाडूंच्या हर एक रेकॉर्ड त्यांना माहिती आहे. पहिलाच बॉल फेकून दिलाय खेचून दिलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर 2 रन. पहिलाच बॉल वरती 2 धावा इकडे काढल्यात. खातं आपलं उघडलंय. 36 बॉल मध्ये 33 रन बनवायचे. पहिला बॉल 2 रन. गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं तर बॅटिंग टीमला तुषार पहिलं षटक घेऊन आला आणि आता ओपनिंग फलंदाजीलाही देखील इथं आलाय. चांगला बॉल ड्राइव्ह केला खेळाडू आहे कॅच सुटली आहे. दादा थोड़ा कैमरे के इधर से थोड़ा साइड हो जाना बच्चे लोग. वो साइड हो जाओ वो साइड. हेलो
बहुत बेहतरीन गेंदबाजी कर रहे हैं मयंक मंगेला। लेफ्ट आर्म ओवर, एक बेहतरीन गेंदबाज। मयंक मंगेला के बारे में एक बात बताना चाहूँगा। हाल फिलहाल पिछले 1 डेढ़ महीने पहले पुणे में ऑल इंडिया ओपन टूर्नामेंट में मयंक मंगेला ने एक मैडन ओवर किया था, 2 विकेट भी लिए थे। बहुत शानदार गेंदबाजी की थी मयंक मंगेला ने पुणे के एक ओपन क्रिकेट टूर्नामेंट में। चांगला बॉल व्हेरिएशन केलंय. पहा आता फिल्डिंग टीमही देखील दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. जी गोलंदाजी तुम्ही केली आणि तशीच गोलंदाजी आम्हीही देखील करून दाखवू. 33 धावा आहेत तर नो डाऊट, पण आम्ही एफर्ट मारू, आम्ही खेळ खेळू, संघर्ष करू, आम्ही देखील चांगली फाईट देऊ, हार मानणार नाहीये. आहा काय बॉल, लाजवाब हा बॉल, चांगली ऍक्शन, चांगल्या टप्प्यावरती हा बॉल, सुंदर गोलंदाजी. इससे पहले का जो मैच था 44 रनों का, वो भी लास्ट ओवर तक गया था। ये 33 रन बने, ये उससे भी काफ़ी लोवेस्ट स्कोर है। बट अगर आप एफर्ट लगाते हो तो बिल्कुल आप मैच में वापसी कर सकते हो। क्रिकेट का यही फंडा है कि हार मानने वाले की हार है, कोशिश करने वालों की हार नहीं है। बेहतरीन यहाँ पर गेंदबाजी की है, लेकिन देखिए शादाब भाई, हमने जब भी देखा है तो बड़ा स्कोर कभी भी बैट घुमा के पार होता है, लेकिन लो स्कोरिंग मैच जो होती है वो टफ होती है, वो थ्रिलर होती है, वो लास्ट ओवर तक आती है. पूरा माइंड सेट का गेम है। यहाँ पे आप माइंड सेट करके आते हो कि 33 रन का स्कोर है, ज़्यादा बड़ा नहीं है, बड़े स्ट्रोक खेलने की ज़रूरत नहीं है। और उस वक्त ऐसा होता है कि जिनका नेचुरल गेम होता है बैट घुमाना, वो भी लगाने में लग जाते हैं, तो क्रिकेट कहीं का कहीं हो जाता है। और उस चक्कर में अपना विकेट भी गवाते हो. तो ऐसे जो में- आपका स्वाभाविक गेम है, जो प्रारंभिक आपका खेल है, वही खेलना है. जिस तरीके से हमने देखा तो वीरेंद्र सहवाग एकमात्र ऐसे खिलाड़ी थे जो टेस्ट मैच कोई देखता नहीं था, लेकिन सहवाग की वैसी बल्लेबाजी के माध्यम से हर एक जन टेस्ट मैच देखने लगा. तो उनका वो स्वाभाविक गेम था. बिल्कुल। और बात करें टैलेंट की, तो टैलेंट ऐसा होता है कि इंसान सिचुएशन के हिसाब से अपना बल्ला बोलता है। चलिए, एक Just ओवर like- की समाप्ति के बाद 5 रन. जस्ट लाइक विराट कोहली। विराट कोहली का गेम इतना प्योर क्रिकेट, इतना प्योर क्रिकेट कि बंदे को ओडीआई बोलो, चाहे टेस्ट मैच बोलो, चाहे T20 बोलो, हर फॉर्मेट के हिसाब से बंदा अपना गियर चेंज करता है और अपने बैटिंग को उसी ढाल में ढाल लेता है। अंधेरी चैंपियन लीग सीजन 3 2026, 3,500 लोग इस वक्त लाइव देख रहे हैं। बहुत बड़ा अचीवमेंट है ये अंधेरी चैंपियन लीग के लिए, एक बहुत बेहतरीन ये टूर्नामेंट। चलिए थोडा जल्दी जल्दी फिल्डिंग टीम, 3,500 लोक लाईव्ह या प्रतियोगितेला पाहणार आहेत. आज तर 3:30 आहे, तुझ्याचा शेवटचा दिवस असेल. हा भरभरून प्रेम प्रेक्षकांनी दिलेला आहे. फुलटॉस बॉल खेळलाय ऑन साईडला, खेळाडू आहे तिकडे, 1 रन पूर्ण आणि 2 धावा इकडे. लेफ्टी राइटी कॉम्बिनेशन, चला 2 रन. पंचाचा आला इकडे निर्णय. देखिए तुषार भाई ने बढ़िया गेंदबाजी भी की थी. 2 ओवर में 4 रन देकर 2 विकेट लिए थे. इकोनॉमिकल गेंदबाज रहे थे. अब बल्लेबाजी भी काफी अच्छी तरीके से कर रहे हैं. अपनी टीम के लिए बहुत ही अच्छा योगदान दे रहे हैं ये खिलाड़ी. बहुत बेहतरीन प्लेयर है। युवराज चषक में, बिग बैश में भी प्लेयर ऑफ द टूर्नामेंट बने। पुलिस की नौकरी करने के साथ शहर की, देश की सेवा करने के बाद अपने पैशन को फॉलो करना और इस तरह से फॉलो करना काबिले तारीफ है, नो डाउट। क्या बात है, शॉट ऑफ द डे तुषारच्या बॅट मधून आलाय हा खणखणीत षटकार. बार बार देखो, 1000 बार देखो. रिप्ले मध्ये आपण पाहिलंय, रोलिंग स्पोर्टनी कॅप्चर केला, बॉलला येऊ दिले, पाहिलं, नजरा होत्या, पहिलेच मन बनवलं आणि काय षटकार इकडे फ्लॅट 6. बिल्कुल, बार बार देखो, ये देखने की चीज नहीं, ये 6 रन की चीज है, कमाल की चीज है। पहा ट्रोलिंगची ही टीम पुन्हा एकदा झूम करून दाखवतो आणि काय फटका, नेत्रदीपक फटका. अजून एक और आसमानी टोला, सीमा रेशा पार, खाते में तुषार। क्या बल्लेबाजी कर रहे हैं बल्लेबाज। आसमानी टोला और तुषार का बल्ला बोला. क्या बेहतरीन यहाँ पर बल्लेबाजी की है, गेंदबाजी की एक ऑल राउंड परफॉर्मेंस.
देखिए आप शादाब भाई जिस तरीके से यहाँ पर खेलेंगे 33 रन का यहाँ पर जल्दी जल्दी अगर स्कोर बनाएंगे तो नेट रन रेट भी ये टीम का काफी बढ़िया आएगा, सुधार अच्छा होगा। बिल्कुल नो डाउट। क्योंकि लीग फॉर्मेट यहाँ पर यही देखते हैं, आपका रन रेट, आप कितनी मैचेस जीते हो, तो वो भी एक रिजर्व करता है इस टीम के लिए। लेकिन फिलहाल सोनू सर का जो ये फॉर्मेट है इसमें रन रेट की ज़रूरत पड़ेगी नहीं। जो टीमें स्टार्ट के 2 मैच जीतती है वो डायरेक्ट सेमीफाइनल में क्वालिफाई करेगी। उसके बाद जो 2 टीमें एक मैच जीतती है एक मैच हारती है तो उसका मैच दूसरी टीम से होगा जो एक मैच जीतती है एक मैच हारती है। तो जो मैच टीम जीत जाती है वो डेफिनेटली 2 मैच जीत जाती है, तो इस तरह से क्वालिफाई हो जाएगा। इसमें रन रेट का कोई लेना देना नहीं है। लेकिन हाँ, बल्लेबाजी की बेशक तारीफ करनी होगी। टारगेट छोटा था, दबाव बनने नहीं दिया सामने वाले टीम का, बल्कि उन पर खुद हावी चढ़ गए, जिसकी हम बात कर रहे थे कि अपना नेचुरल गेम खेले, ज़्यादा दबाव में ना खेले। वो पूरी तरह से उसी तरीके का परफॉर्मेंस दिखाया और बेहतरीन बल्लेबाजी 2 6 लगाकर टीम के स्कोर को बहुत नज़दीकी लेकर आ गए जीत के। आलाय मास, आल्याच पहिल्याच बॉलला फेकून दिले सीमारेषेच्या बाहेर, षटकार। अब एक से बढ़कर एक बल्लेबाज है और यही टीम है जिसने सबसे बड़ा टोटल खड़ी की थी 79। ये बात और है कि वो चेज उसी वक्त हो गया था, लेकिन टीम स्कोर खड़ा करने में ये टीम माहिर थी। अभी पहले ये टीम सेट कर रही थी, अभी ये चेज कर रही है और कितनी बेहतरीन तरीके से चेज कर रही है। एक बात और कहूँगा इस टीम के बारे में, इस टीम ने सबसे बड़ा टोटल भी चेज किया है और इस टीम ने ऑल आउट भी किया है। गेंदबाजी करते हुए टीम को ऑल आउट भी किया है। देखिए अच्छी टीम है, 77 उस मैच से यहाँ पे सीख ली है। लेकिन खास करके यहाँ पर अगर देखा जाए तो कप्तान अगर मास की बात करें तो पहली जो 4 ओवर थी संतोष और तुषार की, काफी अच्छी तरीके से यहाँ पर यूज किया है गेंदबाजों को। ये देखिए एक और क्या भटकी हुई शॉट। गेंद, ऐसा लग रहा है जैसे ग्राउंड से सेट होकर आए थे। जीत के लिए सिर्फ 2 रन चाहिए, जीत के लिए सिर्फ 2 कदम, एक कदम पिच पर और एक कदम सीमा रेखा के बाहर, 2 कदम जीत के लिए। सेमीफाइनल के लिए कल ये टीम खेलेगी। चला मात्र 2 धावा बनवायच्यात। चांगला बॉल ऑन साइडला खेळलाय, डायरेक्ट हिट पर सुरक्षित हरुस पर ये 1 रन। स्कोर लेवल फक्त 1 धाव बनवायची आहे। काय परफॉर्मन्स राहिले या मॅच मध्ये, सर्वाधिक स्कोरही आपला होता आणि लो स्कोरिंग स्कोर समोरच्या टीम वरती दबाव, पहिली टीम ऑल आउट झाली आहे। चला आखूड टप्प्याचा बॉल फुलतर केलाय, खेळाडू आहे तिकडे आणि अशा प्रकारे हा सामना जिंकलाय। कॉंग्रॅच्युलेशन टीम अंधेरी थंडर, वेल प्लेड। काय सामना रंगवलाय, काय लवकर सामना संपवलाय, वाह। इस मैच के मैन ऑफ द मैच है तुषार। शादाब भाई सुबह से सभी मैच लास्ट ओवर तक आ रहे थे, पर ये मैच बहुत ही जल्दी समाप्त हुआ है। ये मैच का मैन ऑफ द मैच देने के लिए रायना 11 के कप्तान रियाज शेख से गुजारिश करूंगा कि टॉस बॉक्स में आए।